आज आपण करणार आहोत दुधीची भाजी, ती पण चण्याची डाळ टाकून एकदम सोप्या पद्धतीने। जास्त मसाला वगैरे काही वाटण वगैरे करायची गरज नाही आहे, फक्त कांदा टोमॅटो मध्येच करणार आहे। त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे लसूण, कांदा, टोमॅटो आणि डाळ आणि दुधी आपल्याला आधीच कुकरला लावून घ्यायचे, 2 शिट्या करून घ्यायचे, अशी शिजवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकायचं आहे, राई जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। राई जिऱ्याच्या फोडणीच्या नंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि तुम्ही कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण टाकू शकता फोडणीसाठी। लसूण टाकायचा आहे, कांदा टाकायचा आहे, परतून घ्यायचा आहे। थोडासा कांदा शिजला की त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो टाकल्याच्या नंतर आपल्याला लगेच थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण की टोमॅटो लवकर शिजेल मीठ टाकल्यामुळे। सगळं बारीक चिरून टाकायचं आहे। वाटल्यास तुम्ही टोमॅटोची प्युरी पण टाकू शकता किंवा असं बारीक चिरून पण टाकू शकता। टोमॅटो चांगला गळला की त्याच्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे आहेत। हळदी टाकायची आहे, कांदा लसूण मसाला टाकायचा आहे, घरात बनवलेला लाल तिखट टाकायचा आहे आणि घरगुती मसाला टाकायचा आहे आणि मॅगी मसाला टाकायचा आहे। त्याच्याने टेस्ट अजून चांगली येते। थोडासा मॅगी मसाला पण टाकायचा आहे, 1 पॅकेट छोटासा मॅगी मसाल्याचा। चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। 1 मिनिटापर्यंत मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते कच्चे नको लागायला, म्हणून चांगले शिजवून घ्यायचे मसाले। त्याच्यानंतर आपल्याला दुधी आणि चण्याची डाळ जे कुकरला लावून घेतलेली ते टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ थोडं लागेल तसंच टाकायचं आहे, जास्त मीठ टाकायचं नाही आहे, कारण की आधीच आपण टोमॅटोमध्ये पण मीठ टाकलेलं आहे आणि कुकरला डाळ आणि दुधी लावलेलं तेव्हा पण मीठ टाकलेलं आहे थोडंसं। नंतर मग थोडंसं टाकायची गरज असेल तरच टाकायचं, नाहीतर टाकायची गरज नसेल तर नका टाकू। त्याच्यानंतर आपल्याला 1 ग्लासपर्यंत पाणी टाकायचं आहे आणि 1 उकळी येईपर्यंत शिजवायचं आहे, कारण की ऑलरेडी आपली डाळ आणि दुधी शिजलेली आहे, म्हणून 1 उकळी आणायची आहे पाणी टाकून। तुम्हाला जास्त घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही पाणी आटेपर्यंत शिजवलं तरी चालेल। आपली 1 उकळी आलेली आहे, कोथिंबीर टाकायची आहे आणि हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे। आपली दुधीची भाजी रेडी झाली आहे। कलर पण छान आला आहे आणि टेस्ट पण खूप भारी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघू शकता किती सुंदर झालेली आहे। गरम गरम तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत खूप मस्त लागेल। थँक यू।